नमस्कार प्रेक्षक हो, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। प्रेक्षक हो, मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून बीड जिल्हा हा अत्यंत तापलेला आहे, तणावाच्या वातावरणामध्ये आहे। एकीकडे कडाक्याचं ऊन तर दुसरीकडे राजकीय, सामाजिक, धार्मिक, जातीय या सगळ्या आगीमधून सुद्धा बीडला सध्या जावं लागतं आहे। एकीकडे सोशल मीडिया तर दुसरीकडे प्रसार माध्यम, समाज माध्यम आणि प्रसार माध्यम या दोघांच्या कचाट्यामध्ये सध्या बीड आहे। जातीची उचललेली आग, सामाजिक आग आणि या सगळ्या दोन्ही आगींमध्ये प्रशासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, राजकीय नेते या सगळ्यांना म्हणजे असं अंग चोरून निघून जावं लागतं आहे। हा सगळा शब्द प्रपंच कशासाठी आहे माहिती आहे का? संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्यानंतर मागच्या 3 महिन्यांपासून बीडमध्ये जणू काही यात्रा आहे। माफ करा, म्हणजे मला या सगळ्या गोष्टीला यात्रेचं स्वरूप देऊन संतोष देशमुख किंवा मग घडणाऱ्या घटनेला अपमानित किंवा मग त्यांना विटंबित करायचं नाही आहे। म्हणूनच मी म्हटलं की मला माफ करा। आम्ही जेव्हा खंडेश्वरीची यात्रा पाहतो ना, ती 9 दिवस असते। राज्यभरातून त्या ठिकाणी कला दाखवणारे मोठमोठे विविध व्यावसायिक आणि धार्मिक लोक त्या ठिकाणी दर्शन घ्यायला येत असतात। 9 दिवस प्रचंड गर्दी असते। खंडेश्वरी मंदिर ते आमचा तिकडं तेलगाव नाका आणि इकडून सुभाष रोड संपूर्ण शहरामध्ये 5-6च्या नंतर पूर्ण 10 ते 11 वाजेपर्यंत जाम असतं। आणि ती एकदा 9 दिवसाची यात्रा निघून गेली की मागे सगळं कचरा, तिकडे कॅरी बॅग सगळं पडून राहतं आणि ते उडून सगळीकडे शहरामध्ये फिरायला लागतं। तिथे मात्र प्रशासन आणि प्रसार माध्यम येत नाहीत की हे सगळं कसं काय उचलायचं आणि कुणी उचलायचं। तिथे काय घडतं हे दाखवायला प्रसार माध्यम येतात। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर नाल्या उकडून तिथंच खाली टाकायच्या आणि निघून जायचं। मग त्या नाल्यातला वास तिथल्या राहणाऱ्या लोकांना हमखास घ्यायला मिळतो आणि डोकं दुखायला लागतं। नाल्यातला गाळ काढून तिथेच टाकणं म्हणजेच आजची मीडिया। बीडमधला गाळ बाहेर काढायचा आणि तिथंच टाकायचा आहे आणि आम्ही स्वच्छ करतोय असं सांगायचं। माध्यमांनी सांगितलं की बीड अत्यंत खालच्या दर्जाचं आहे, बीड म्हणजे बिहार आहे आणि बीडमध्ये नेमकं चाललंय काय, मध्ये मोठी हेडिंग लिहायची आणि मध्ये काहीतरी छोटीशी बातमी लिहायची आणि बीडमध्ये चाललंय काय असं लिहायचं। ह्या सगळ्या गोष्टींमुळे बीड डिस्टर्ब आहे, म्हणजे सगळीकडून तिथे लोक तणावाचे आहेत। बीड सोडून जावं की काय असं सामान्य लोकांना आता वाटायला लागलेलं आहे। आणि बाहेरच्या लोकांचं तर विचारायला नको, कधी तुम्ही बाहेरच्या शहरामध्ये जा आणि तुम्ही बीडचे आहेत म्हणून सांगा। बीडकरांना खालीवरी बघून लोक बाजूला सरकून निघून जातात। बीडमध्ये अशी परिस्थिती आहे, मराठ्यांनी वंजारी किंवा मग ओबीसीच्या लोकांची रूम खाली करायला लावणे आणि वंजारी किंवा मग ओबीसीच्या लोकांनी मराठ्यांची रूम खाली करायला लावणे आणि त्यांना आता रूमच देऊ नये अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे। हे कधी बदलणार आणि कुणी बदलायचं? आणि म्हणूनच मी म्हटलं की नाल्यातली गाळ काढायची आणि रस्त्यावर टाकायची आणि तिथल्या राहणाऱ्या लोकांना वास द्यायचं आणि तिथंच निघून जायचं। तू गाळ उचलून न्यायचा नाही, साफ करायचा नाही, दूर नेऊन टाकायचं नाही, ते डिस्पोज करायचं नाही, काही नाही। सध्या ते काम माध्यम करत आहेत। नाल्यातला गाळ उचलून काढायचा आणि सगळ्या शहरामध्ये फिरवायचा आणि सुलोक वासाने मरून जातील। आणि एकीकडे सांगायचं जरा आम्ही स्वच्छता करतोय आणि हे आम्ही दाखवायचं नाही का? जे गाळ साचलेल्या नाल्यामध्ये तो आम्ही दाखवायचं नाही का? म्हणजे बीडमध्ये जे काही गुन्हेगारीची प्रक्रिया सुरू आहे किंवा मग गुन्हेगारी सुरू आहे ती आम्ही दाखवायची नाही का असा सवाल उपस्थित करायचा आहे। दाखवा, मात्र ती नाली भरून घेऊन दुसरीकडे नेऊन टाका। ते कोणी करायचं? तर ते बीडकरांनीच करायचं। वास घ्यायचा नसता नका घ्यायचा। हे सगळं का सांगतोय मी तुम्हाला? तर मागच्या 3 दिवसांपासून एक बातमी सोशल मीडियावर आहे, खोक्या भोसलेला VIP ट्रीटमेंट। जो खोक्या भोसले ढाकणे कुटुंबियांना मारहाण करण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि त्याच्यावर जे आरोप आहेत, मोर कापून खाल्ले, हरणं कापून खाल्ले, ते आरोप आहेत आणि त्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आलेला आहे। न्यायालय जी शिक्षा देईल तो भोगेल, त्याला शिक्षा देऊ नका किंवा त्याला सोडून द्या, मी असं अजिबात म्हणत नाही। आणि या निमित्तानं मला काही सांगायचं आहे, काही कायदेशीर बाबी सांगायच्या आहेत। न्यायालय प्रक्रियेमध्ये, संविधानामध्ये आरोपी त्याचे हक्काधिकार, फिर्यादी त्याचे हक्काधिकार, वकील त्याचे हक्काधिकार आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहे। म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे की आरोपीचे हक्काधिकार नेमके काय असतात। ज्यांना याबद्दल, या कायद्याबद्दल, या नियमाबद्दल माहिती आहे ते असे प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत। मात्र ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगतोय आणि जे माहिती असून सुद्धा अशा बातम्या देत आहेत त्यांनी सुद्धा कानात नीट हेडफोन घालून ऐकावं की आरोपींचे सुद्धा हक्क अधिकार असतात। आता खोक्या बसलेला पोलिसांकडून VIP ट्रीटमेंट दिली जाते अशा प्रकारची कुणीतरी बातमी केली
आणि नव्यानं आलेले पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करून टाकलं। आता त्यांनी कशामुळे त्यांना निलंबित केलंय, त्यांच्या काय चुका दाखवल्यात, काय त्यांची कसुराई आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेल, माहिती मिळेल। मात्र खोक्या भोसलेला त्यांनी खरंच VIP ट्रीटमेंट दिली होती का हे आपण पाहणार आहोत। आता एक व्हिडिओ त्याच्यामध्ये दाखवला जातो आणि तुम्हाला सुद्धा तो स्क्रीनवर पाहायला मिळेल। खोक्या त्या ठिकाणी बसलेला आहे, बाजूला काही सिव्हिलवर आहेत, कदाचित ते सगळे पोलीस असतील किंवा नसतील सुद्धा, काही लोक त्याचे मित्र असू शकतात, त्याला कोणी खायला प्यायला आणून दिले, ते नातेवाईक सुद्धा असू शकतात। आणि तो खाली बसलेला आहे, बाकीला बाजूला 2 कर्मचारी जे आहेत ते पोलीस वर्दीवर आहेत, ड्रेसवर आहेत, आणि तो तिथं बसतोय, जेवण करतोय आणि आजूबाजूला त्याच्या तिथं लोक थांबलेले आहेत आणि तो जात असताना पुन्हा एकदा फोनवर बोलतोय। हा व्हिडिओ तर सगळ्या महाराष्ट्राने पाहिला असेल, कारण माध्यमांनी धुमाकूळच तसा घातलाय। सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्याला VIP ट्रीटमेंट दिल्याच्या बातमी नेऊन पोहोचवल्यात। आता खोक्या भोसले तो बसला आणि उठून फोनवर निघून गेला, एवढाच व्हिडिओ सांगितला जातोय आणि त्याचीच VIP ट्रीटमेंट असल्याचं सांगितलं जातंय। आता VIP ट्रीटमेंटमध्ये त्याला सोनं खाऊ घातलं का, त्याला चांदी खाऊ घातली का, त्याला कुठले हिरे खाऊ घातले का, त्याला नेमकं काय खाऊ घातलं याचा अधिकृत मला वाटतं कोणाकडे पुरावा नाही। जरी असता तर फार कुतूहलाने आणि फार ताकदीनं त्यांनी तो दाखवला असता की इतके पावशेर हिरे खोक्याने खाल्ले, इतकं किलो सोनं खोक्याने खाल्लं आणि अमुक अधिकाऱ्यानं, तो मराठा असेल किंवा वंजारी असेल, हे सगळं त्यांनी दाखवलं असतं। कारण या अधिकाऱ्यांनी सोनं खाऊ घातलं, या अधिकाऱ्यांनी चांदी खाऊ घातली आणि या कर्मचाऱ्यांनी त्याला हिरे आणून दिले आणि त्यांनी चावून गिळून टाकले। अशी बातमी त्यांनी जर त्यांच्याकडे पुरावे असते तर केली असती। मात्र मला वाटतं की या 2 मुद्द्यांशिवाय कुणाकडेच व्हिडिओ नाही। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की VIP ट्रीटमेंट दिली जाते, सोशल मीडिया प्रसार माध्यमं या सगळ्यांनी सांगितलं की VIP ट्रीटमेंट दिली जाते। बातम्या आल्या आणि तप्त वातावरणामध्ये असलेलं बीड लगेचच कॉवत यांनी निर्णय घेतला आणि त्यांना निलंबित केलं। आता मला सांगायचं आहे की कॉवत यांचा निर्णय कदाचित त्यांच्या पद्धतीने योग्य असेल, तो कशा प्रकारे घेतलाय हा तपासाचा भाग आहे। ते पोलीस अधिकारी पुढे जातील की आम्हाला विनाकारण तपासात काही कसूर नसताना निलंबित केलं, म्हणजे ते पुढे त्यांची प्रक्रिया जी आहे ते पूर्ण करतील, त्यामध्ये आपल्याला पडायचं नाहीये, सध्या नंतर पडू। मात्र खोक्या बसलेल्या या 2 मुद्द्यांमुळे जर ट्रीटमेंट VIP म्हणलं जात असेल तर मी खोक्या भोसले उर्फ सतीश भोसले याचे आरोपी म्हणून काय हक्क अधिकार आहेत, किंवा मग हाच नाही तर जे आरोपी पोलीस किंवा मग न्यायालयीन कस्टडीमध्ये असतात त्यांना कशा प्रकारची ट्रीटमेंट किंवा मग कशी वागणूक दिली जाते हे संविधानाने नियम घालून दिलेले आहेत। त्याच्या तरतुदीनुसार पोलीस त्यांना कशा प्रकारे ट्रीटमेंट देत असतात हे आम्ही पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण आरोपींचे हक्क अधिकार काय आहेत हे अगोदर पाहूयात। तर आरोपीचे हक्क अधिकार नेमके काय आहेत हे आपण पाहूयात। पोलीस कस्टडीमध्ये असताना वकिलाशी बोलण्याचा हक्क अधिकार आरोपीला आहे। आर्टिकल 22 CRPC सेक्शन 41D नुसार। वैद्यकीय तपासणीचा हक्क देखील CRPC सेक्शन 24 नुसार अत्याचार किंवा बळजबरी विरुद्ध संरक्षण मिळवण्याचा सुद्धा आर्टिकल 20(3) नुसार आरोपीला हक्क आहे। मानव हक्क आयोगाकडे तक्रार करण्याचा देखील आरोपीला न्यायालयीन कस्टडीत असताना अधिकार आहे। चांगल्या आरोग्यासाठी मूलभूत सुविधा मिळवण्याचा हक्क आहे। वकिलाशी बोलण्याचा आणि कोर्टात याचिका दाखल करण्याचा हक्क आहे। अत्याचार, मानसिक छळ किंवा गैरवर्तन झाल्यास न्यायालयात तक्रार करण्याचा देखील आरोपीला अधिकार आहे। मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय किंवा राज्य मानवी हक्क आयोगाकडे लेखी तक्रार आरोपीला करता येते। जर न्यायालयीन कस्टडीत न्याय होत असेल तर तुरुंग अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते। पत्रकार किंवा सामाजिक संघटनांची मदत सुद्धा आरोपीला जनजागृतीसाठी माध्यमांचा वापर करता येऊ शकतो। त्याचबरोबर अटक काळामध्ये खाण्यापिण्यासंबंधित पुरेसं आणि पौष्टिक अन्न त्या ठिकाणी त्यांना मिळवता येऊ शकतं हक्क अधिकारानुसार। अटक झालेल्या किंवा शिक्षा भोगणाऱ्या व्यक्तींना नियमित वेळेत अन्न दिले पाहिजे। अन्न पौष्टिक असले पाहिजे, आरोग्यास हानिकारक असू नये, ते स्वच्छ असलं पाहिजे। विशेष आहाराची गरज असल्यास उदाहरणार्थ आजारी कैदी, गरोदर महिला त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार अन्न दिले जाते, ही कायद्यामध्ये तरतूद आहे। स्वच्छ पाणी पिण्याची सुविधा दिली जाते। उन्हाळ्यात आणि थंडीत आवश्यक गरजा, गरम पाणी, विशेष आहार पुरवायचे नियम आहेत। धार्मिक आहाराबद्दल देखील बंधन नाही।
जर एखादा आरोपी विशिष्ट धर्माचे पालन करत असेल आणि त्याला धार्मिक कारणास्तव विशिष्ट अन्न द्यायचे असेल तर शक्य असल्यास ते पुरवले जाऊ शकते. निर्दोष सिद्ध होईपर्यंत निर्दोष मानले जाईल आणि संविधान कलम 19 नुसार पोलीस आणि तुरुंग प्रशासन कोणत्याही आरोपीला अमानवीय वागणूक देऊ शकत नाही. शारीरिक किंवा मानसिक छळ या भारतीय संविधानानुसार आणि मानव अधिकार कायद्यानुसार गुन्हा आहे. झोप आणि आरोग्याविषयी सुद्धा आरोपींना सुविधा दिल्या जातात. आरोपीला झोपण्यासाठी स्वच्छ जागा दिली पाहिजे. आजारी असल्यास त्याला वैद्यकीय उपचार मिळणे बंधनकारक आहे. टॉर्चर आणि अमानुष वागणुकीवर बंदी देखील आहे. आरोपीला पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात शारीरिक मारहाण किंवा जबरदस्ती करता येत नाही. आरोपीवर कोणत्याही प्रकारचा जबरदस्तीने कबुली जबाब घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईसुद्धा केली जाऊ शकते. CRPC कलम 41D आणि 50A नुसार आरोपीला त्याच्या कुटुंबियांना व वकिलांशी भेटण्याचा हक्क अधिकार आहे. त्याला वकिलाशी गुप्तपणे चर्चा करण्याचा देखील अधिकार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीचे हक्क अधिकार त्याला न दिल्यास कायदेशीर परिणामसुद्धा त्यांना भोगावे लागतात. पोलीस कोठडीत गैरवर्तन झाल्यास IPC कलम 166 नुसार सरकारी अधिकारी जर त्याच्या कर्तव्याचे उल्लंघन करत असेल तर त्याला 1 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. आरोपीला मानसिक किंवा शारीरिक त्रास दिल्यास 7 ते 10 वर्षाची शिक्षा IPC कलम 330 आणि 331 नुसार होऊ शकते. मानव अधिकार कायदा 1993 या तरतुदीनुसार आरोपीच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास राष्ट्रीय किंवा राज्य मानव अधिकार आयोग हस्तक्षेप करू शकतो. न्यायालयीन कोठडीत गैरवर्तन झाल्यास जे मॅन्युअलचे उल्लंघन तुरुंग अधिकारी नियम मोडल्यास त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई होऊ शकते. IPC कलम 304A आरोग्य वागणुकीमुळे आरोपीचा मृत्यू झाल्यास दोषी अधिकाऱ्याला शिक्षा होऊ शकते. हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात याचिका आरोपी दाखल करू शकतो. मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास अनुच्छेद 226 किंवा 32 अंतर्गत न्यायालयात याचिका दाखल करता येते. अशा प्रकारची आरोपीची हक्क अधिकार कायद्यात तरतूद असलेली आहेत. तर अशा प्रकारचे आरोपीचे हक्क अधिकार असतात. तर या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही VIP ट्रीटमेंट मिळत नाही. आरोपीचे हक्क अधिकार सगळे आहेत. त्याला जेवणाची जी आवड आहे ती जेवण त्याला द्यावं लागतं. त्याला पाणी थंड प्यायचं असेल तर पाणी प्यावं लागतं वातावरणानुसार. त्याला स्वच्छ जागेवर झोपण्याची सुद्धा परवानगी आहे. त्याला नातेवाईकांना भेटण्याची सुद्धा वेळीत परवानगी आहे. त्याला वकिलांसोबत बोलण्याची सुद्धा परवानगी आहे. एवढंच नाही तर वकिलासोबत तो गुप्तपणे बाजूला जाऊन सुद्धा चर्चा करू शकतो. त्याचबरोबर त्याला कुठलं अन्न खायचं आहे याची सुद्धा तो मागणी करू शकतो. त्याला वेळेत उपचाराची सुद्धा गरज आहे आणि वेळेत उपचार सुद्धा न्यायालयाच्या तरतुदीमध्ये त्याला दिला जाऊ शकतो. आणि याहीपेक्षा जर त्याची तरतूद कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्याच्यासोबत असलेल्या म्हणजे जर पोलिसांच्या कस्टडीमध्ये जर तो आरोपी असेल आणि तिथं पोलीस कर्मचारी असतील तर त्याला त्याच्या मागणीनुसार कायद्याच्या चौकटीत बसून जर त्यांनी मागितलेली वस्तू त्याला दिली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना तो न्यायालयामध्ये उभा करू शकतो की मला अशा प्रकारची ट्रीटमेंट यांनी दिलेली आहे किंवा दिलेली नाही. त्याचबरोबर मानव अधिकार आयोगाकडे सुद्धा तो तक्रार करू शकतो की माझ्या हक्क अधिकारांचं हनन या ठिकाणी झालेलं आहे आणि यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि जर संबंधित अधिकारी दोषी निदर्शनात आले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होते, त्यांना सुद्धा शिक्षा होते. आरोपींच्या हक्क अधिकारांचं हनन करणं एखाद्या अधिकाऱ्याच्या नोकरीवर बेतू शकतो. जसं VIP ट्रीटमेंट दिल्याच्या बातम्यावरून त्यांना त्यांच्या नोकरीवर हात धुवावा लागलेला आहे. आता माझ्या म्हणण्यानुसार मी सुरुवातीला सांगितलं की हिरे सोने चांदी त्याला खाऊच घातले नव्हते कारण ते पुरावे नाही आहेत. खाऊ घातले असते पुरावे असते तर दाखवले असते. खोक्या बसलेनं जी त्याची हक्क अधिकाऱ्याची भूमिका आहे ती निभावलेली आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा आरोपीला देण्याची जी काही सोयीसुविधा असतात त्याच दिलेल्या आहेत असं म्हणतो. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचं काही एक कारण नाही. मात्र कॉवत यांनी का त्यांना निलंबित केलंय हे येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल. आता कॉवत यांना त्यांच्यामध्ये काय माझ्यापेक्षा वेगळ्या काही चुका दिसून आल्या असतील आणि जर तसं असेल तर ते निलंबनाच्या लायक आहेत असं म्हणू. पण जर त्या दोनच मुद्द्यांवर त्याला निलंबित केलं असेल, त्याला फक्त बसून खाऊ घातलं आणि त्याला कोणाला तरी फोनवर बोलायला दिलं, बसू खाऊ घातलं हा तर नियमातच बसणारा विषय आहे. मात्र जर तो वकील सोडून नातेवाईक सोडून इतर कोणाला बोलत असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याला खुलेआमपणे बोलू दिलं जाऊ शकतं. वकील त्यांचे नातेवाईक गुप्तपणे त्याला चर्चा करू दिली जाऊ शकते. या सगळ्या गोष्टीमुळे जर त्याला विनाकारण VIP ट्रीटमेंट मिळलं जात असेल आणि पोलिसांना
निलंबित करण्याची वेळ येत असेल तर मला वाटतं आरोपीच्या हक्क अधिकाराचे हे हनन आहे। आणि जर या सगळ्या गोष्टींमधून पोलीस प्रशासनाला काही मेसेज द्यायचा असेल तर त्यांनी योग्य पद्धतीने द्यावा, अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जात आहे। माझ्या या रिपोर्टच्या माध्यमातून मला कुणालाही दोषी ठरवायचं नव्हतं, ना कावत यांना दोषी ठरवायचं आहे, ना आरोपींच्या ट्रीटमेंटवर बातम्या केलेल्यांना दोषी ठरवायचे, ना आरोपीला दोषी ठरवायचे। कारण आरोपी म्हणजे दोषी ठरवणारा मी कोणीच नाही, मला जे दिसलं त्यावर मी विश्लेषण करतो आहे। कारण आरोपींचे हक्क अधिकार, पोलीस प्रशासनाचे कस्टडीमध्ये असलेले त्यांची काय सोयीसुविधा देण्याचे हक्क अधिकार आहेत, त्यांच्या काय तरतुदी आहेत, त्यांचं काय धोरण आहे, या सगळ्या गोष्टी पाळून त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या असाव्यात असं मला वाटतं। आणि जर या सगळ्या गोष्टी असतील तर नवनीत कावत हे कायद्यावर बोट ठेवून काम करतात असं मला वाटतं। येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कोणाच्या तरी नोकरीवर बेतू नयेत, सगळ्या गोष्टी चहूबाजूनं चौकून विचार करून केल्या पाहिजेत। म्हणजे खोक्या भोसले माझा फार काही जवळचा माणूस आहे असं मला म्हणायचं नाही आहे। बातम्या जे कोणी करतायत त्यांचा हक्क अधिकार आहे, ते त्यांच्या पद्धतीने बातम्या करू शकतात आणि मी माझ्या पद्धतीने बातमी करतोय। मला कुठल्याही पत्रकारावर या ठिकाणी आक्षेप घ्यायचा नाही आहे, मात्र आरोपी आणि त्याचे हक्क अधिकार एवढंच मांडण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो। आणि म्हणून VIP ट्रीटमेंट काय असते, आरोपींना देण्याची तरतूद काय असते, अधिकाऱ्यांना तरतूद न दिल्यामुळे काय सजा होऊ शकते, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत। मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं, मी कशा पद्धतीने हे सगळं मांडलंय, तुम्हाला हे पटलंय का? या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? VIP ट्रीटमेंट, आरोपींचे हक्क अधिकार, पोलिसांच्या तरतुदी, निलंबन होणं योग्य की अयोग्य, या सगळ्या गोष्टींवर मराठी महाराष्ट्राच्या या रिपोर्टच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं मत नोंदवा। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मराठी महाराष्ट्र या लोकप्रिय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।